गुड मॉर्निंग एव्हरीबडी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वीला अनेक विषय अभ्यासत आहात, परंतु गणित हा विषय अगदी पूर्वीपासूनच काही विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. इतर विषयापेक्षा माझं तर म्हणणं आहे गणित विषय फार सोपा आहे. परंतु अवघड का वाटतो, तर तुम्ही गणिताच्या संकल्पना पूर्ण करून घेत नाहीत, गणिताचे प्रश्न व्यवस्थित तुम्ही रीडिंग करत नाहीत आणि प्रश्न समजून घेत नाहीत. प्रश्न गणिताला तुम्हाला खूप काही सांगून जातो. प्रश्न तुम्हाला बोलतो, तुम्हाला गाईड करतो, उत्तरापर्यंत पोहोचवतो, जे की इतर विषयामध्ये आपल्याला असा प्रश्न काही बोलत नाही, सांगत नाही. मग गणित सोपा का आहे? गणितामध्ये प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजला, तुम्ही व्यवस्थित वाचन केला, सूत्र कोणतं वापरायचं हे प्रश्न सांगतो असतो तुम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी आपण काही प्रश्न अभ्यासणार आहोत. एव्हरी क्वेश्चन इन द मॅथमॅटिक्स most important two things. Every question in the mathematics most important two things. Question asked to you two things. One is what is given and another is what to find it. This is most important things. You carefully concentrately focus on it and get the answer of this question. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका आपण सोडवा. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आपल्याला आपला आत्मविश्वास वाढेल, आपल्या चुका होणार नाहीत आणि गणिताचे प्रश्न खूप सोपे असतात. फक्त तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजून घेत नाहीत, प्रश्नात काय दिलेलं आहे आणि प्रश्न आपल्याला गाईड कसा करतो, उत्तरापर्यंत कसं पोहोचवतो, सूत्र कोणतं वापरायचं, हे सगळं प्रश्न सांगत असतो. परंतु गणितामध्ये काय, आपण प्रश्न व्यवस्थित न समजल्यामुळं आपला गोंधळ होतो, आपण पाठांतर करायला जातो आणि मग सूत्र विसरतो. सूत्र पण सगळं आपल्याला प्रश्न सांगत असतो. तर या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका मागच्या वर्षीची बोर्डाची मार्च 2025 ही प्रश्नपत्रिका मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि आपण हे सोडवूया. तर पहा, मी प्रश्नपत्रिका या ठिकाणी काही प्रश्न वाचतोय. क्वेश्चन फर्स्ट ये हा बहुपर्यायी प्रश्न आहे. तुम्हाला या प्रश्नामधले उत्तर अल्फाबेटिकली लिहायचे आहेत, परंतु रिपीट उत्तर येणार नाही, याचे मार्क बोर्ड तुम्हाला देणार नाही. अंदाजे उत्तर लिहायचं नाही, याचं पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि ते रफ काम कॅल्क्युलेशन करून अचूक उत्तर तुम्हाला ते शोधायचं आहे. त्या ठिकाणी काय टेक्निक आहे आपण अभ्यासूया. या ठिकाणी मी वाचतोय क्वेश्चन फर्स्ट ये, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर्म गिवन. डोकं शांत ठेवा आणि प्रश्न वाचा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी तुम्हाला बहुपर्याय दिलेली आहेत आणि अचूक उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. वी स्टार्ट नाऊ. फर्स्ट इज इन द डिटर्मिनंट 1, 3, 2, 4. राईट द डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट. What is given? You focus on the first, concentrately on the question. What is given here? Determinant. What is to find? Focus on it. We write the degree. First, you know what is mean the degree. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जो डिटर्मिनंट दिलेला आहे, आपण कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी उत्तर काढावं लागेल आपल्याला. आणि मग या ठिकाणी ही जी डिटर्मिनंट दिलेला आहे, या डिटर्मिनंट मध्ये मला 2 व्हर्टेक्स लाईन आणि 2 हॉरिझॉन्टल लाईन मध्ये ते दिलेले आहे. आणि मग त्याचं उत्तर शोधूया. 2 आहेत उभ्या लाईन आणि 2 आडव्या लाईन. याचा अर्थ झाला की 2 उभ्या आणि 2 आडव्या म्हणजेच 2/2 म्हणजेच याची डिग्री 2 असेल. किंवा आपण मी एखादं उदाहरण आणखीन एक सांगतो. या ठिकाणी जर आपल्याला 3 व्हर्टेक्स लाईन असतील आणि हॉरिझॉन्टल आणि 3 असतील, तर याचं उत्तर असेल 3/3 म्हणजे त्याची डिग्री 3 असेल. तुम्हाला या ठिकाणी हा जो डिटर्मिनंट दिलेला आहे, त्यामध्ये व्हर्टेक्स लाईन आहे 2 आणि हॉरिझॉन्टल ऑल्सो 2. व्हॉट इज द आन्सर? करेक्ट आन्सर इज क्वेश्चन बी. तुम्हाला परीक्षेमध्ये हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर फक्त प्रश्न क्रमांक टाकून त्या ठिकाणी त्याचं उत्तर लिहायचं आहे.
Answer is B. Do you understand this question? We give to you second question. I read it concentrately. You listen. From the following equation, which one is the quadratic equation? Focus on the question you. What is given? Following equation. Here to you give 4 equation. And what to find? We find quadratic equation. Which is the quadratic equation? We know, you understand what is mean the quadratic equation. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय आहे? अशा समीकरणामध्ये ज्या चल पदाचा सर्वात मोठा घातांक हा 2 असतो, त्या समीकरणाला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आता हे आपल्याला रफ कामामध्ये सोडवून घ्यावं लागेल आणि उत्तर शोधावे लागेल. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण काय करूया, एक एक इक्वेशन खाली घेऊया. आता आपण फक्त या ठिकाणी याच्यातले चलपद विचारात घेणार आहोत. चलपद म्हणजे त्या ठिकाणी आपण व्हेरिएबल्स विचारात घेणार आहोत. फोकस ऑन दिस क्वेश्चन ओनली व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स इज 1/x. मी बाकी संख्या लिहिणार नाही, फक्त फोकस करूया आपण व्हेरिएबल्सवर. आणि x स्क्वेअर 1 इज इक्वल टू x स्क्वेअर. हा x डिनॉमिनेटर मध्ये आहे. इनवर्स ऑफ दिस इज न्यूमरेटर. डिवाइड इज गो टू मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी घातांकाचा नियम, एक्सपोनेन्शियल नंबर्स, व्हॉट इज द रूल्स ऑफ. जेव्हा पाया समान असेल दोन घातांकी संख्येचा, तर त्या ठिकाणी पाया लिहिला जातो आणि घातांकाची बेरीज होते. 2 आणि 1 3. मोठा घातांक हा चलपदाचा किती आलेला आहे? या ठिकाणी 3, आणि म्हणून हे उत्तर नसेल. आपण सेकंड घेऊया. फक्त विचारात आपण व्हेरिएबल घेणार आहोत. या ठिकाणी x इंटू x, याचा पॉवर x असेल, याचा पॉवर x असेल, आणि मल्टिप्लिकेशन आहे. पाया सेम, घातांकाची ऍडिशन 1 आणि 1 2. वी गेट द आन्सर. या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे चलपदाचा घातांक हा मोठा 2 असतो, आणि म्हणजेच उत्तर काय असेल तुमचं हे लक्षात ठेवा. बी काय असेल पर्याय? तर या ठिकाणी आपण उत्तर लिहिणार आहोत बी. तुमच्या लक्षात आलं तर या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. परत या ठिकाणी तिसरा प्रश्न वाचतोय. यू लिसन केअरफुली. फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ द फॉलोइंग AP. Do you understand this question? Find the common difference. What is given? AP. What is to find common difference? First, you understanding what is the common difference. We calculate here. Focus on the question this. This is a AP. I will write here 4 4 4. We take, this is the first term, this is the second term, this is third term. How to calculate the common difference? Common difference is we given D. How to calculate common difference is next term minus to first term. What is the next term? Here T2 minus T1. This is a formula. This is a formula. T2 next term is 4 minus as it is, and first term is back term 4. 4 minus 4 0. You get the answer. Do you understand? This is D. Common difference is D answer. We write here D. तर अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागेल.
पुढे चौथा क्वेश्चन आहे, which number cannot represent the probability? Focus on this question. Which number cannot represent the probability? कोणता नंबर प्रोबॅबिलिटी दाखवू शकत नाही? तर असा नंबर आहे की ग्रेटर दॅन 1 इज नॉट represent the probability. This is we observe alternatives. This is less than 1. Also we calculate this. This is less than 1. We largest number take here 15 upon 10. We calculate here dividation. 10 ones are 10. 10 ones are 10. Point 50. 10 5 are 15. This is answer. This is greater than number is 1, greater than number 1. This is cannot represent the probability. Answer is B. Answer is B.